नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडी याच्यावरील प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। फेमिना मिस इंडिया 2024चा किताब कोणी पटकावला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, साध्वी सतीश सेल। साध्वी सतीश सेल यांनी फेमिना मिस इंडिया 2024चा किताब जिंकलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, टाटा IPL 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, RCB। RCB या संघाने पटकावलेले आहे। आणि उपविजेता कोणता संघ आहे? तर गुजरात हा उपविजेता संघ आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले स्पेस टेक युनिकॉर्न कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, स्कायरूट एरोस्पेस। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे। हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 4, समुद्रस्थानिक नियोजन MSP सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ओडिसा। ओडिसा हे राज्य समुद्रस्थानिक नियोजन MSP सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, महिला प्रीमियर लीग WPLच्या इतिहासात शतक मारणारी पहिली फलंदाज कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नॅट सायवर ब्रँड। नॅट सायवर ब्रँड ही महिला प्रीमियर लीग WPLच्या इतिहासात शतक मारणारी पहिली फलंदाज ठरलेली आहे। विजेता कोणता संघ आहे? तर RCB हा विजेता संघ आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, हरियाणा। हरियाणा या राज्यामध्ये भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करण्यात येणार आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, जानेवारी 2024 मध्ये कोणत्या राज्यातील नागौरी अश्वगंधाला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, राजस्थान। राजस्थान या राज्यातील नागौरी अश्वगंधाला GI टॅग प्राप्त झालेला आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, वर्ष 2024च्या प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कैलास सत्यार्थी। कैलास सत्यार्थी यांची वर्ष 2024च्या प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न। या प्रश्नाला तुम्ही देखील IMP करून ठेवायचं आहे। हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। प्रश्न क्रमांक 9, जागतिक व्यापार संघटनेच्या WTO जागतिक निर्यात क्रमवारी 2025 मध्ये भारताला कोणते स्थान प्राप्त झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारताला 19वे स्थान प्राप्त झालेले आहे। प्रश्न क्रमांक 10, 2024 मध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, प्रारंभ 2024। प्रारंभ 2024 ही निर्मला सीतारामन यांनी मोहीम सुरू केलेली आहे 2024 मध्ये। प्रश्न क्रमांक 11, इटालियन ओपन 2024 टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नोवाक जोकोविच। महत्त्वाचा असा प्रश्न। या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 12, मे 2024 मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAIच्या नवीन CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सौरभ विजय। सौरभ विजय यांनी मे 2024 मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAIच्या नवीन CEO म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, वर्ष 2030 पर्यंत 1 अब्जाहून अधिक लोकसंख्या जल सुरक्षा सुधारण्यासाठी वॉटर फॉरवर्ड उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, जागतिक बँक।
जागतिक बँकेच्या माध्यमातून वर्ष 2030पर्यंत 1 अब्जाहून अधिक लोकांची जल सुरक्षा सुधारण्यासाठी वॉटर फॉरवर्ड उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. मे 2024मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आलेले आहे? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नॉर्वे. कोणत्या देशाचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे असं विचारण्यात आलेलं आहे? तर नॉर्वे या देशाचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. या ठिकाणी कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे हाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 15. संयुक्त राष्ट्रांनी वर्ष 2024 हे पशुपालनासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. हा प्रस्ताव कोणत्या देशाने सादर केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मंगोलिया. मंगोलिया या देशाने संयुक्त राष्ट्रांनी वर्ष 2024 हे पशुपालनासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. रस्ते अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत व मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, PM राहत योजना. खूप महत्त्वाची अशी योजना आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 17. फेब्रुवारी 2024मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन कोणी केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2024मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या इंडिया AI इम्पॅक्टचे समिटचे उद्घाटन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 18. फेब्रुवारी 2024मध्ये कोणत्या राज्य सरकारने जमीन मालकी हक्काच्या कागदपत्रांवर किंवा वनपट्ट्यावर QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ओडिशा. ओडिशा या राज्याने फेब्रुवारी 2024मध्ये मालकीच्या हक्काच्या कागदपत्रांवर किंवा पट्ट्यांवर QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर संपूर्ण बंदी घालणारे विधेयक जानेवारी 2024मध्ये कोणत्या देशाने सादर केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, फ्रान्स. फ्रान्स या देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर संपूर्ण बंदी घालणारे विधेयक जानेवारी 2024मध्ये सादर केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरात देशातील पहिली CBDC आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गुजरात. गुजरात या ठिकाणी गांधीनगर या शहरामध्ये केलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद 2024चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 22. एप्रिल 2024मध्ये भारतातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटचा शिलान्यास कुठे करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, भुवनेश्वर, ओडिशा. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे भुवनेश्वर, ओडिशा. प्रश्न क्रमांक 23. एप्रिल 2024मध्ये भारतातील कोणते रेल्वे डेपो देशातील पहिले जल तटस्थ डेपो ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कांकरिया डेपो, अहमदाबाद. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय महामार्गालगतच्या मोकळ्या जमिनीवर औषधी वृक्षारोपणासाठी आरोग्य वन उपक्रम शुभारंभ कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नितीन गडकरी. नितीन गडकरी यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 25. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, संजय खन्ना. संजय खन्ना यांची भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे नवीन अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 26. कृत्रिम बुद्धिमत्ता AI चिप उत्पादन वाढवण्यासाठी टेराफॅब उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, एलन मस्क. एलन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता AI चिप उत्पादन वाढवण्यासाठी टेराफॅब उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. केंद्र सरकारने DRDOचे अध्यक्ष व संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, राजेश कुमार सिंह. राजेश कुमार सिंह यांच्याकडे केंद्र सरकारने DRDOचे अध्यक्ष व संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग NCBCच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, साध्वी निरंजन ज्योती. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. मार्च 2024मध्ये देशभरात 100 प्लग अँड प्ले औद्योगिक उद्योगांना विकसित करण्यासाठी कोणत्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, भव्य योजना. भव्य योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. चीन आणि अमेरिका यांच्यानंतर जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेला देश कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, भारत. भारत हा तिसरा देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. मार्च 2024मध्ये धोलेरा येथून पहिल्या साऊंडिंग रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या राज्याने केले आहे? खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.